provided on the language. Deputy Chairman, sir. लोकपाल विधेयकाला राज्यसभेने दिली मंजुरी, अण्णांच्या आंदोलनाचा मोठा विजय। नाळेगण सिद्धीमध्ये जल्लोष, अण्णांनी मानले राज्यसभा सदस्यांचे आणि सर्व पक्षांचे आभार। लोकपाल लोकसभेत मंजूर झाल्यानंतरच अण्णा सोडणार उपोषण। अशा भ्रष्ट आणि दागे मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। भाजपाबद्दल एक म्हण आहे, खोटं बोला पण रेटून बोला। त्यांचं नाव एकनाथ खडसे आहे आणि देवेंद्र फडणवीस आहे। कलंकित मंत्र्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधक आक्रमक, प्रचंड गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब। गोंधळातच अनेक विधेयकं मंजूर। माजी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर पुन्हा जाणार गजाआड। जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळला। राहुल गांधी आणि सुशील कुमार शिंदेनंतर नरेंद्र मोदींचा सुद्धा अमेरिकन शिष्टमंडळाला भेटायला नकार। देवे यांनी खोब्रागडेंना देण्यात आलेल्या वाईट वागणुकीच्या विरोधात भारताची कठोर भूमिका। अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती। सत्ता स्थापनेसाठी 35चा आकडा गाठण्यासाठी डावपेच सुरू। नंदुरबारमध्ये आदिवासी विकास निधी वापराच्या मुद्द्यावरून आदिवासींचं भर थंडीत आंदोलन। आज रात्री सुद्धा आदिवासींचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच, पण प्रशासनाकडून मात्र साधी दखलही नाही। मेरे दिल में ये था कहने की जान बच जाएगी, बट अनफॉर्चुनेटली वो नहीं रहे। उनको मैं वो गिफ्ट नहीं दे पाई। कल्याणमध्ये एका पॅथॉलॉजिस्टवर जीवघेणा हल्ला होत असताना लोकांनी घेतली बघ्याची भूमिका। 12वीत शिकणाऱ्या मिशेलनं एकटीच्या बळावर केला पॅथॉलॉजिस्टला वाचवण्याचा प्रयत्न। मिशेलचा पोलिसांकडून सत्कार। आणि कोल्हापूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनिसचा अनोखा उपक्रम। डॉक्टर दाभोलकरांच्या पुस्तकांचं शाळा आणि कॉलेजमध्ये वाचन।